नमस्कार मित्रांनो, मी योगेश बाहेती आज तुम्हाला माहिती देतोय फिंगरप्रिंट आपल्याला कसे पाठवायचे आहेत, जे फिंगरप्रिंट इंटरप्रिटेशनसाठी कामात येतात. तर पहिले तुम्ही काय करायचं, एक टॅल्कम पावडर आपल्या घरात असते सर्वांकडे. ही टॅल्कम पावडर घ्यायची. तर ही पावडर अशी ते खाली टाकून घ्यायची आणि आपला जो हात एक, तर डावा हात आणि उजवा हात हे जे हात आहेत, तर याच्यावर मेन्शन करायचं L1 म्हणजे अंगठ्याला, L2, L3, L4 आणि L5 असे 5 नंबर द्यायचे. आणि इथे नंबर दिल्यानंतर आहे ना, आता अंगठा आहे याला फक्त असं पावडरवर प्रेस करायचं. आता हे प्रेस केलं की इथे ना समोर असं एक व्यवस्थित त्याला प्रॉपर टचअप करायचं. हे वर असं काढून घ्यायचं थोडंसं. तर इथे ना हे सर्व असं भरलेले दिसतात पूर्ण लाईन्स. तर त्याच्यात तुम्ही काय करायचं, मोबाईलमध्ये जायचं आणि तुमच्याकडे ना मायक्रो कॅमेरा असतो एक आता त्याच्यात. तर तो 4 ते 5 इंचावरून तुम्हाला शूट करावा लागतो. तर एक जे बोट आहे ते तुम्ही समोरून घ्यायचं, एक पिक्चर, आणि एक पिक्चर जे तुम्ही लेफ्ट डिरेक्शनने घ्यायचं की ते कसं दिसतंय, आणि एक राईटने घ्यायचं. म्हणजे तुम्हाला एक जे बोट आहे त्याचे 3 फोटो पाठवायचे आहेत. आणि याच्यामध्ये सेंटर पण दिसायला पाहिजे, पूर्ण बोट व्यवस्थित दिसायला पाहिजे. आणि सेम वेने तुम्हाला L1 आहे, हा L2, L3, L4 आणि L5. तसंच लेफ्ट हँडचे तुमचे झाले, तर जो राईट हँड आहे तर त्या राईट हँड मध्ये पण आहे ना, तुम्हाला हा जो अंगठा आहे तो R1 येईल, हा R2, R3, R4 आणि R5. म्हणजे टोटल जे 10 बोट आहेत मित्रांनो, तर या 10 बोटांचे 30 फोटो तुम्हाला पाठवायचे आहेत. आणि हे पूर्णपणे क्लिअर पाठवायचे. याला PDF ही तुम्ही करू शकतात किंवा JPG फॉर्म मध्ये तुम्ही पाठवू शकतात. ओके, धन्यवाद.